जागा वाटपाच्या मुद्द्यावरून नागपुरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। उमेदवारांचे फॉर्म जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय। शिवसेना पूर्व विदर्भ विभागीय कार्यालयासमोर शिवसैनिकांचा उद्रेक दिसला। मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचा आरोप केलेला आहे। भाजप शिंदे सेना युतीत वाद झालाय। 8 जागा मिळूनही नाराजी असून नागपुरात शिंदे सेनेचा याला तीव्र विरोध आहे। मी गणेश डोईफोडे, माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख शिवसेना। आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध उठून पेटा आम्हाला हे शिकवलं। आज आम्ही मागील 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची तयारी करत आहोत। आम्ही इथे एक कार्यकर्ता जोडतो, एक शिवसैनिक जोडतो। आम्ही शिवसेनेचे कार्यक्रम घेतो, आम्ही शिवसेनेचे फलक लावत आहोत, आम्ही बूथ रचना करून राहिलो आहोत, आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी केली आणि ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं आता आमची इंटरव्ह्यू या कार्यालयामध्ये झालं, विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये झालं। आम्हाला सांगण्यात आलं की यावेळेस आपण सर्व पूर्ण ताकदीने शिंदे साहेब आमच्या सोबत आहे आणि त्या शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत आणि सर्वांना इथे न्याय मिळणार आहे। सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, माजी नगरसेवक सर्वांचा विचार केला जाईल। पण काल रात्रीपर्यंत आम्हाला सांगितलं की आपली युती तुटलेली आहे आणि काल रात्री हे 3 नेते 2 नेते कोण गेलं त्या गडकरी साहेबांच्या इथे आम्हाला माहित नाही। पण आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही, नागपूरच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही, नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही, नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही। ऐन वेळेवर आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखाली जाऊन विकून दिली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली, जो बंडू तडवेकर माजी नगरसेवक आहेत। बाकी पूर्ण शिवसेनेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीला विकून टाकले। आम्ही आशिष जयस्वाल हा राज्यमंत्री रामटेकचा कधी तो नागपुरात येऊन पाहिला नाही, त्याचा निषेध करतो की त्यांनी नागपूरची पूर्ण शिवसेना उमेदवारी पूर्ण इथे विकून टाकली भारतीय जनता पार्टीला आणि हा निषेध आहे। आम्हाला न्याय पाहिजे। शिंदे साहेब, तुम्ही आम्हाला शिकवलं की न्याय मागासाठी तुम्ही एवढी मोठी शिवसेनेच्या विरोधात जाऊन तुम्हाला न्याय मिळत नव्हता, विरोधात जाऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं। आम्हालाही कुठेतरी वाटते की आमच्यावर अन्याय झाला। आज आम्ही 8 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वंचित राहिलेलो होतो। आज आम्हाला कुठेतरी वाटत होतं की आम्ही आज नागपूर महानगरपालिकेमध्ये किती जागांची मागणी होती? आम्ही 20 जागेची मागणी केली होती। 20 जागेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक जे मागच्या टर्मला निवडून आले होते, म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या 2022 मध्ये त्यांनी उमेदवारी घेतली होती। त्याच्यामध्ये 10 उमेदवार असे होते म्हणून तुम्ही फॉर्म भरले आहे का? अपक्ष म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की एबी फॉर्म आता मिळणार नाही। आम्हाला थांबून ठेवलं, वाट पहा। आम्ही 2 वाजपर्यंत आम्ही एबी फॉर्म घेऊन येतो, काही होत असेल तर आम्ही पाहतो आणि ऐन वेळेवर या सर्व नेत्यांनी आपले फोन बंद करून ठेवले। त्या कृपाल तुमानेच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन पाहिलं, त्यांनी कार्यालय बंद करून ठेवले। आशिष जयस्वालचे नॉट रिचेबल फोन, आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही आणि आम्हाला असं वाटलं की आमचं कोणी ऐकणार नाही। म्हणून आज तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमचे नेते शिंदे साहेब यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमचा जो प्रश्न आहे, आमच्यावर जो अन्याय झाला याची वाचा फोडण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी याबाबतची घोषणा केली आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीत 50 राष्ट्रवादी आणि 6 मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत। जालन्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मनसेला सोबत घेतला आहे। जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा राष्ट्रवादीचा होणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आज या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सकाळपासून प्रचंड अशी रीड जनतेतील लोकांची लागलेली होती, कॅन्डिडेटची आणि त्यांच्या समर्थकांची। त्यामुळं अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण संपूर्ण शहरामध्ये राष्ट्रवादी आणि मनसेबद्दल निर्माण झालं आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस 50 जागा घड्याळ चिन्हावर लढते आणि मनसे 6 जागा त्यांच्या रेल्वे इंजिन चिन्हावर लढते। त्यामुळं 56 जागा झालेल्या आहेत किंवा 56 इंचाची छाती आमच्याकडे सुद्धा आलेली। मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि या ठिकाणी मनसे तुमच्यासोबत येते, उभाटा नाहीये। नाही, उभाटा का आली नाही आम्हाला नाही सांगता येणार, ते काँग्रेस बरोबर गेले असं समजतंय। पौष शुद्ध भागवत एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली दिसते। महाद्वार, पश्चिम द्वार यासह रामदेव पायरीजवळ भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली।
सकाळच्या कडाक्याच्या थंडीत गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग जाऊन पोहोचली। त्यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी लागतोय। नागपूर प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर वैशाली रमेश चोपडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांनी पक्ष नेत्यांचे आभार मानलेत। पोलीस लाईन टाकळी प्रभाग 2 टर्मपासून काँग्रेसच्या ताब्यात असून यावेळेस भाजपचा झेंडा लहरवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करण्यात आली। महिला सशक्तीकरणावर त्यांनी भर देत लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस आणि हर घर जल यांसारख्या योजनांचे महत्त्व त्यांनी सांगितलं। डॉक्टर चोपडे यांनी सांगितलं की ही त्यांची पहिली उमेदवारी नाही, मागील अनुभव आणि पक्षाच्या सहकार्यामुळे आज त्यांनी उमेदवारी स्वीकारली आणि प्रभागातील जनतेपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे। सर्वात प्रथम मला उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण आमचे आदरणीय पक्षश्रेष्ठी आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करते। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांचे आभार मानते आणि जेवढे पण वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यांनी विश्वास टाकला, याबद्दल आभार व्यक्त करते। आम्ही प्रभाग क्रमांक 10 पोलीस लाईन टाकळी क प्रवर्गातील उमेदवार आहे आणि पोलीस लाईन टाकळी हा गेल्या 2 टर्मपासून तिथे काँग्रेस आहे, पण यावेळेला नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ तिथे फुललं पाहिजे। लाडकी बहीण योजना आणि जनकल्याणकारी योजनांमुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे की यावेळेस भाजपचा झेंडा त्या ठिकाणी लहरणार आहे। या निवडणुकीला घेऊन काय अजेंडा आहे? एजेंडा एक महिला म्हणून महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतो। शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, लाडकी बहीण योजना असेल, उज्ज्वला गॅस असेल किंवा हर घर जल शौचालय असेल, ह्या सगळ्या महिला केंद्रीय योजना आहेत। या योजना आम्ही महिलांपर्यंत सक्षमतेने पोहोचवू शकलो पाहिजे, हा पहिला एजेंडा आहे। आणि महिला म्हणून सर्व महिलांना या प्रवाहाधारेत पण आपण आणलं पाहिजे राजकीय, हा देखील एजेंडा आहे। काय सांगणार, या अगोदर रमेश चोपडे जे तुमचे पती होते त्यांना उमेदवारी मिळायची, परंतु यावेळेस तुम्हाला मिळालेली आहे? बघा, काय राहते, पार्टीचं काही समीकरण असतं, त्या समीकरणामध्ये मी यावेळेला फिट झाली, मागच्या वेळेला ते फिट होते। माझी पहिली उमेदवारी नाही, मी 2012मध्ये लढलेली होती, पर थोड्या मतांनी म्हणजे आमचं वार्डाचं समीकरण जे आहे ते थोडंसं किचकट आहे, त्याच्यामुळे समीकरणाचा भाग आहे, दुसरं काही नाही। रमेशजींचं काम आहे, त्याच बेसवर मी आज या ठिकाणी असं म्हणण्यास हरकत नाही। मी डॉक्टर वैशाली रमेश चोपडे, प्रभाग क्रमांक 10। धुळ्यात महानगरपालिका निवडणुकीच्या महासंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पडलाय। धुळे शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजित भोसले यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्यानं शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। रणजित भोसले यांनी भाजपत प्रवेश केला असून प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली। मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। यानंतर मी माझ्या कुटुंबाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला असून भाजप मार्फत माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी दिलेली आहे। शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशानं ईश्वरपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेत खाद्य जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। 1ली ते 12वीच्या जवळपास 250 विद्यार्थ्यांनी या खाद्य जत्रेत भाग घेत आपले स्टॉल्स लावले होते। सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत झालेल्या 4 तासातील या खाद्य जत्रेत जवळपास 2 लाखांची उलाढाल झाली। दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचं दुसरं शैक्षणिक सत्र सुरू झालं की शाळांमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं। त्यातीलच एक भाग म्हणून सद्गुरू आश्रमशाळेनं या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला। चहा, वडापाव, दही धपाटे, खरडा भाकरी, मसाले दूध, थंडाई, चिकन 65, बिर्याणी, पिझ्झा, बर्गर, मसाले पान, कोबी मंचुरियन, आंबोळी, डोसा, उत्तप्पा, आप्पे, इडली, भजी, स्वीटकॉर्न यांसह अनेक पदार्थांची मेजवानी खवय्यांना या खाद्य जत्रेत मिळाली। नमस्कार, मी संपत वारके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, निर्भया पथक इस्लामपूर। आज सद्गुरू आश्रमशाळा इस्लामपूर या ठिकाणी
फूड्स फेस्टिवल हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ह्या फूड्स फेस्टिवलमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले. त्यामध्ये कांदा भजी असतील, मिरची भजी असतील, वडापाव असेल, त्याचबरोबर बिर्याणी असेल आणि भरपूर असा स्वाद या ठिकाणी या परिसरातील ईश्वरपूर परिसरातील लोकांनी त्याचा आनंद लुटला. व्यवहारी ज्ञान, शिक्षणी ज्ञान सोडून व्यवहारिक ज्ञान असावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा म्हणून शाळेने हे चांगला कौतुकास्पद हा उपक्रम राबवला होता. विशेष करून शाळेचे संस्थापक आदरणीय एकनाथ जाधव तात्या, त्याचबरोबर दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ यांनी त्यासाठी परिश्रम घेतलं. त्यांचं विशेष असं कौतुक आणि ज्यांनी भाग घेतला त्या विद्यार्थ्यांचे आभार. इथे सद्गुरू आश्रमशाळेत इथं फूड स्टॉल लावलेला आहे आणि मी सर्व फूड स्टॉलला आम्ही भेट दिलेली आहे आणि सर्व त्या काही फूड स्टॉलमध्ये आम्ही टेस्ट पण केलेली आहे. अतिशय उत्तम दर्जेदार आणि खूप व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि अतिशय योग्य दरात ना नफा ना तोटामध्ये ह्यांनी हे सगळ्या फूडचं रेट ठेवलेला आहे आणि अशा सद्गुरू आश्रमशाळेने जसं हे नियोजन केलेलं आहे असं माझी विनंती आहे की सर्व शाळेत असं व्यवस्थित नियोजन प्रत्येक शाळेनं केलं पाहिजे आणि मी सद्गुरू आश्रमशाळेला शुभेच्छा देतो. उत्तर नागपुरात प्रभाग क्रमांक 1 मधून सुनीता महाले आणि सुरेश जग्यासी हे रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय. माझ्यासोबत असलेले 4ही उमेदवार अत्यंत सक्षम असून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे नामांकन अर्ज दाखल केलाय. जनतेला उमेदवारांची पार्श्वभूमी, त्यांचं काम आणि कार्यक्षमता याची पूर्ण माहिती असल्यानं आमच्या पॅनलला मोठ्या मताधिक्यानं यश मिळेल असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्या सुनीता शंभू महाले यांनी व्यक्त केलाय. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आमचा विकासाचा अजेंडा प्रभावीपणे मांडणार आहोत. आमच्या 4ही उमेदवारांनी यापूर्वीही प्रभागात चांगलं काम केलंय. पुढील काळातही जनतेचा विश्वास जिंकून विकास कामं पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे असं त्या म्हणाल्या. मी खूप खुश आहे. काँग्रेस पार्टीमध्ये येऊन मी आनंदित आहे आणि माझ्यासोबत जे 4 उमेदवार आहेत ते सुद्धा एकदम सक्षम आहेत आणि आज जो नामांकन भरायला आम्ही इथे आलेलो आहोत, आमच्यासोबत जनतासुद्धा आहे. जनतेला सर्व माहिती आहे उमेदवार कसे आहेत, काय काम करणारे आहे, म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आमच्यासोबत जे पॅनल आहे ते जास्तीत जास्त पर्सेंटने आम्ही निवडून येऊ काँग्रेस पार्टीमध्ये आणि आमचा अजेंडा उभा करू आम्ही काँग्रेस पार्टीमध्ये, हा मला विश्वास आहे. माझे सर्व उमेदवार एकदम सक्षम आहेत, खुश आहेत आम्ही. या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे तर झालेला आहे, नेमका काय अजेंडा आहे उमेदवार म्हणून? उमेदवार म्हणून हाच माझा हे आहे की मी जे 10 वर्ष काम केलं प्रभागामध्ये आणि आताही प्रभागामध्ये भरपूरसे कामं असे आहेत की जे व्हायचे आहेत, तर त्यामुळे मला माझी एकच हे आहे की मी जनतेमध्ये राहून जनतेचा विश्वास जिंकेल आणि जे कामं राहिलेले आहेत ते आम्ही 4ही उमेदवार मिळून परिपूर्ण करू, जनतेला विश्वासात आणू, हाच माझा अजेंडा आहे. त्याचे कामं आहेत, गडर लाईन आहेत बऱ्याचशा ज्या की आतमध्ये म्हणजे हे झालेल्या खराब झालेल्या आहेत आणि छोट्या पोरांचे जे गार्डन आहेत ते सुद्धा अजून डेव्हलप झालेले नाही आहे. मुलांना जे खेळणे वगैरे पाहिजे गार्डनमध्ये लावून ते काहीही झालं नाही. त्यामुळे जो आता राहिलेला जो काही विकास आहे तो आम्ही माननीय उत्तर नागपूरचे आमदार नितीनजी राऊत साहेब यांच्यासोबत मिळून यांच्या फंडातून आम्ही 4ही उमेदवार मिळून ते काम करणार आहेत आणि जनतेसाठी सर्व आम्ही सक्षम राहणार आहोत 4ही उमेदवार काँग्रेसचे. प्रभाग क्रमांक 1 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आशिष हाडगे यांनी उमेदवारी स्वीकारली. युवक नेतृत्वाला संधी मिळावी ही प्रभागातील नागरिकांची इच्छा लक्षात घेऊनच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आशिष हाडगे म्हणाले की प्रभागात अनेक मूलभूत समस्या आहेत. केवळ स्थानिक किंवा छोट्या पक्षांमार्फत विकास शक्य नाही, तर राज्यस्तरीय पक्षच प्रभावी विकास करू शकतो. विकासाच्या दृष्टीनं शिक्षण आणि रोजगार हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असून केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे असं त्यांनी ठामपणे सांगितलं. नमस्कार, माझे नाव आशिष हाडगे आहे. मी प्रभाग क्रमांक 1 ड प्रवर्गामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना UBT-कडून. आणखी लोकांची इच्छा होती, स्वतःचे मत होते की एक युवा नेतृत्व या प्रभागाला मिळालं पाहिजे, म्हणून मी हे उमेदवारी स्वीकारली आहे. खूप सारे समस्या आहे. आपल्याला असं वाटते की नॅशनलाइज पार्टीच विकास करू शकते, असं नाही. एक राज्यस्तरीय पार्टीही विकास करू शकते. आणखी विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ना की रस्ते
आणखी हे रस्ते तर बनतीलच, आम्ही डेव्हलपमेंट चार्ज भरतो, आमच्या टॅक्सच्या पैशाने रस्ते बनतीलच. आणखी आता जेव्हा मी निवडून आल्यावर तुम्हाला विकास सांगेल की विकास काय होतो. विकासाचं बोलून नाही होत, पुस्तकात छापल्यानं विकास नाही होत, मोठे मोठे इमारती बनवून बिल्डर बनवून विकास होत नाही. ठीक आहे, विकासासाठी एक मराठी माणूस उतरला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून एक मराठी माणूस उतरला आहे. मला हमखास जनतेवर विश्वास आहे की मला ते साथ देतील वर निवडून आणतील. विजयाचा गुलाल मी प्रत्येक त्या मराठी माणसासोबत उडवण्याचे इच्छुक आहे जो माझ्यासोबत उभा आहे. धन्यवाद. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय सन्मान असलेल्या ध्वजाच्या खांबावर चढून एका तरुणानं तासभर बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या ध्वज उभारणीसाठी बारीक शिडी असलेला लोखंडी खांब उभारण्यात आलाय. या खांबावर सासपडे येथील भरत यादव या नावाच्या तरुणानं घरगुती कारण आणि इतर कारणांमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यासाठी शोले स्टाईलनं पाण्याच्या टाकीवर नव्हे तर या झेंड्याच्या खांबावर उभं राहून आंदोलन केलंय. यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ माजली होती. खांबावरील हात अवघडला आणि अश्रू अनावर झाल्यामुळे त्यानं आपली व्यथा मांडली आणि खाली उतरण्याचा निर्णय घेतला.